लग्नाच्या निमित्ताने आपण संस्कृती सांगत असतो, परंपरा मांडत असतो, त्यासाठी कधी-कधी भांडत असतो आणि त्यातून मग नवीन पायंडे जन्माला घालतो. मग ते चूक की बरोबर हे कोण ठरवणार? आणि विश्वासपात्र असलेल्या महाराष्ट्रातील एकमेव मराठा लग्न अक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मराठा लग्न अक्षदाकडे दिवसभरात अनेक फोन येत असतात आणि आमच्या कार्यपद्धतीबद्दल किंवा हेतू उद्देश भूमिकेबद्दल विचारणा करणारे फोन कॉल्स त्याच्यामध्ये अधिक असतात. मग त्याच्यामध्ये बऱ्याचदा हाही विचार केला जात नाही की आपण आता रात्रीचे 11 वाजले, समोरचा माणूस हा खेड्यातला आहे, शेतकरी आहे, मग त्याला यावेळी आपण फोन केला पाहिजे, नाही केला पाहिजे अशी समज प्रत्येकाकडेच असते असं नाही. मात्र लग्न अक्षदाची कार्यपद्धती काय आहे आणि याच्यातून मोफत आणि फुकटात लग्न कशी जुळतील याबद्दलची कार्यपद्धती आम्ही सातत्यानं सांगत असतो. आता पहिल्यांदा ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की बरेच जण आम्हाला हा प्रश्न विचारतात पहिल्यांदा की तुमची फी किती? तर आमची कुठलीही नोंदणीसाठी पैसे लागत नाहीत. आमच्या मते पानपोई लावून पुण्य मिळवणे ही आपली संस्कृती आहे आणि पाण्याचा व्यापार किंवा बाजार करणे ही एक प्रकारे विकृती आहे. तसंच विवाह संस्था ही आपली एक धार्मिक, सांस्कृतिक, कायदेशीर, सामाजिक सर्व अंगांनी समृद्ध अशी एक परंपरा आहे. या परंपरेतून स्त्री आणि पुरुषामध्ये जे काही परस्पर सहजीवनाचं नातं असतं तर ते नातं समृद्ध होत असतं आणि त्यातून तुमच्या आमच्यातील जी काही कुटुंब व्यवस्था आहे तर त्या कुटुंब व्यवस्थेला बळकटी देण्याचं काम आणि हा जो काही आपण समाजशील म्हणून आपण जे काही समाज स्वीकारलेला आहे तर त्या समाजाला पुढे नेण्याचं काम या परस्पर सहजीवनाच्या नात्यातून होत असतं. आता लग्न अक्षदा नेमकं काय आहे तर गेल्या 6-7 वर्षापूर्वी आम्ही एक सामाजिक प्लॅटफॉर्म आपला कुठेतरी असावा म्हणून मराठा लग्न अक्षदाची स्थापना आम्ही वाशिम जिल्ह्यातून केलेली आहे. आणि बऱ्याचदा असा प्रश्न आम्हाला विचारला जातो की तुमचं ऑफिस कुठे आहे? तर आपण जर कुणाला काही मोफत देण्याचा प्रयत्न करत असू तर अशा स्थितीमध्ये एखादं 5-10 हजार रुपये महिन्याची खोली भाड्यानं घेऊन त्या ठिकाणी 2 पोरं किंवा मुलगा मुलगी भाड्यानं ठेवून ऑफिस चालवणं हे शेतकरी माणसाला शक्य नसतं. आणि मग हे सगळं आता धावपळीचं जग आहे. सगळं माहिती आणि तंत्रज्ञान तुमच्या आमच्या हातामध्ये आलेलं आहे आणि मग हातामध्ये आलेलं असताना सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये होत असताना मग आता बदलत्या काळाची गरज म्हणून हा एक फक्त एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की जसं आपल्याला एखाद्या गावाला जायचं असलं तर आपण काय करतो की त्या ठिकाणी पहिल्यांदा बस स्टँडवर जातो. त्या बस स्टँडवर कुठेतरी आपल्याला एक प्लॅटफॉर्मची जागा असते किंवा ज्याला आपण बस स्टँड म्हणतो आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या बसेस येतात. मग आपण कुठल्याही बसमध्ये बसत नाही किंवा चढत नाही किंवा त्या ठिकाणचा जो काही अनाउन्सर असतो किंवा ज्याला आपण कंट्रोलर म्हणतो, ट्रॅफिक कंट्रोलर, तर तो काही प्रत्येक प्रवाशाला घेतो, हाताला धरून त्या बसमध्ये बसवत नसतो. हे त्याला शक्यही नसतं. तसंच महाराष्ट्रभर जर आमची कार्यपद्धती किंवा कार्यविस्तार जर पसरला असेल तर प्रत्येकाच्या फोन कॉल्सला उत्तर देणं शक्य नसतं. आणि मग होतं काय की आपण तुम्ही आम्ही सगळेजण लग्नासाठी त्रस्त झालेलो आहोत, परेशान झालेलो आहोत. ही काही कुठल्याही काही गावखेड्याची समस्या नाही किंवा एखाद्या शहराची समस्या नाही किंवा विशिष्ट जातीची किंवा विशिष्ट धर्माची समस्या नाही किंवा एखाद्या समाजाची समस्या नाही. ही तुमची आमची सगळ्यांची सार्वत्रिक समस्या आहे. मात्र ही नेमकी परिस्थिती कशामुळे निर्माण झाली ह्या गोष्टींचा आपण कुठेतरी अभ्यास किंवा विचार करायला तयार नाही. मात्र फक्त आपण सहजपणे दुसऱ्यावर आरोप करतो किंवा आपण ज्या काही अपेक्षा ठेवतो ते फक्त दुसऱ्याकडून ठेवतो, स्वतः मात्र काहीच करत नाही. बऱ्याचदा आम्ही आवाहन करत असतो की लग्न जुळवणं हे कुठल्याही एकट्या दुकट्याचं काम नसतं. पहिल्यांदा तर आपण डोक्यातून काढून टाकलं पाहिजे की विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा कोणीतरी आपलं लग्न जुळवून देईल. हा तुमच्या डोक्यामध्ये जर भ्रम असेल तर तो काढून टाकला पाहिजे. कारण लग्न जुळवणं हे एकट्या दुकट्याचं काम नसतं. ते सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केलं तर ते लग्न नक्कीच जुळतात आणि या माध्यमातून 600-700 लग्न या गेल्या 5-6 वर्षामध्ये जुळलेली आहेत. मात्र त्याच्यामध्ये आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याही गोष्टीसाठी कुणालाही आम्ही पैशाची मागणी करत नाही. आता थोडक्यामध्ये आमची कार्यपद्धती काय आहे तर वेबसाईट किंवा प्ले स्टोअरला आमचं एक ऍप्लिकेशन आहे किंवा तुम्ही मराठा लग्न अक्षदा जर गुगलला टाईप केलं तर त्या ठिकाणी लग्न अक्षदा नावाची आमची वेबसाईट ओपन होते. त्या वेबसाईटवर मोबाईल नंबर टाकायचा, ओटीपी टाकायचा, तालुका, जिल्हा, नाव, तुमचं काय सोपं ड्रॉपडाऊन आहे आणि त्याच्यानंतर मग तुमची
ही फक्त मराठा जातीसाठी असल्यामुळे इतर जाती तिथं नाही येतात आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमची कौटुंबिक माहिती व्यवस्थित लिहिली पाहिजे ही अपेक्षा. व्यवस्थित फोटो अपलोड करायचा, दुसरीकडे दुसऱ्या फोटोच्या जागी बायोडाटा अपलोड करायचा. मुलींच्या बाबतीत त्यांनी अपेक्षा लिहायची. मात्र ओळखपत्र हे कंपल्सरी सगळ्यांसाठी आहे. दुसरं जे त्याच्यामध्ये आहे की तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झाल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक मेसेज येतो की तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झालेली आहे. खालील तुम्ही आवश्यकता असल्यास ग्रुपची लिंक जॉईन करा. आता ग्रुपची लिंक जॉईन केल्याच्या नंतर त्या ग्रुपवर आमच्याकडे काही जे काही बायोडाटा प्राप्त होतात तर ते बायोडाटा आपण त्याच्यावर टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही सुद्धा स्वतःचं लग्न जुळत असताना आपल्या मामाची, चुलत मामाची, काकाची, मावशीची, चुलत्याची, भावकीतली कोणाची तरी मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांचा बायोडाटा आपण त्या ग्रुपवर टाकला पाहिजे. आणि उगीच कमी शिकलेल्या पोरींचे बायोडाटे टाका, गरीब घरच्या टाका, अशी लग्न जुळत नसतात. ही फक्त पैशाची फसवणूक आहे. आणि मग ते टाकल्याच्या नंतर मग जर समजा आपण जर नाशिक विभागातले असून त्याच्यात तर एखादा बायोडाटा जर आपल्याला नाशिक विभागातला दिसत असेल तर मग आपण तिथं व्हॉट्सअप पहिल्यांदा केलं पाहिजे की दादा आपला बायोडाटा बघितला होता, काय अपेक्षा आहे, आमच्याकडे 2-4 स्थळं होती, सुचू का, तुम्ही कुठले, काय, खाली खुशाली विचारली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे. मात्र आपण करतो काय की त्या फोटोच्या खाली म्हणजे त्यांना हेही पाहत नाही आपण की बायोडाटावरचा मोबाईल नंबर वेगळा आहे, टाकणारा वेगळा आहे आणि मग त्याच्या खाली अपेक्षा काय, हे चालेल का, ते चालेल का, असे फालतूपणा आपण करत असतो. त्याच्यामुळं मग समोरचे जे लोक येतात ते कुठेतरी इरिटेट होतात, त्रस्त होतात. बऱ्याचदा आमच्याकडे जे काही बायोडाटे येतात, विशेषतः मुलींचे बायोडाटे येतात, मग ते गरीब घरचे असो किंवा श्रीमंत घरचे असो किंवा शिकलेल्यांचे असो, तर ते आम्हाला एक आवर्जून विनंती करत असतात की बा आमच्या मुलीसाठी आवर्जून एखादं स्थळ बघा. परंतु तीनदा तीनदा सांगतात की हा बायोडाटा कुठल्या ग्रुपवर टाकू नका. कारण ग्रुपवर टाकल्याच्या नंतर त्यांना जे काही फोन कॉलचा त्रास होतो ते हे वेगळं सांगायची गरज नाही. मग आपण उगीच बोंबलत सुटायचं की मुलींना घर पाहिजे, वावर पाहिजे. अरे या मुली कुठेतरी आपल्याच भावकीतल्या, आपल्याच सोयऱ्याच्या, तुमच्या आमच्याच मुली येतात. त्या काही विदेशातून थोडी आलेल्या येतात, बांगलादेश पाकिस्तान मधून तर आलेल्याच नाहीत. त्यांच्या अपेक्षा वाढल्या आणि हे पाहिजे, हे आपण आरोप कशासाठी करतो. बरं हे आपण तिथं सांगत नाही की आमची मुलं सुद्धा व्यसनी झाली, कशामुळे व्यसनी झाली, आपणच त्यांना दारू प्यायला शिकवलं, कसं शिकवलं हे वेगळं सांगायची गरज नाही. याच्यावर आपण अनेकदा चर्चा केलेली आहे की लग्नाच्या कार्यामध्ये मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात जायचं, तिथे डीजे आणला, दारू आणली, धुपट काढणारे आणले, फटाके आणले, हळदीचा धिंगाणा घातला, परण्याचा धिंगाणा, प्री वेडिंग शूटिंग, असे नको ते चाळे आपण करत बसलो आणि आता बोंबलतो. त्याची फळं आपण माणसं इतकी संवेदनशील झालेली आहेत की आता रागावर कुणाचं कंट्रोलच राहिलेलं नाही. 35व्या वर्षी 30व्या वर्षी तुम्हाला आम्हाला बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या, शुगरच्या गोळ्या सुरू झाल्या. हे कशामुळे घडतं याच्यावर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की जुनी आपली जी काही शेती मातीची संस्कृती होती, निसर्गाचं स्वामित्व सांगणारी संस्कृती होती, निसर्गाचं अस्तित्व मानणारी संस्कृती होती. बोंबलत सुटतो आपण की 44 डिग्रीवर तापमान गेलं, वावरात झाडं तरी ठेवले का आपण, सगळे वावरातले वानेर रोही हे गावात या लागले पाण्याच्या शोधार्थ, त्यांना कुठं आधार राहिला नाही आणि पुन्हा मग वन्य प्राण्यांचा हायदोस वाढला, हे झालं ते झालं. ह्या गोष्टी ह्या कुठेतरी आपल्याच चुका आहेत. वृक्षवेली आम्हा सोयरी, वनचेरे किंवा ओलेमुळे भेदी खडकाचे अंग करिता सहाय्यास कार्यसिद्धी, हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, अध्यात्म या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत की ईश्वराच्या इच्छेचे पूरक स्त्री आणि पुरुष हे दोन्ही हे एकमेकांचं सृष्टीचं चक्र चालवतात असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. मात्र या गोष्टीचा, संत विचारांचा तुम्हाला आम्हाला विसर पडला आणि शिक्षितपणाच्या नावाखाली आपण सुशिक्षित कसे आहोत, आपण फक्त आपल्या कष्टानं कमवलेल्या, अवैध मार्गाने कमवलेल्या संपत्तीचं ओघळ प्रदर्शन मांडत आहोत. आणि त्या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी माईक हातात घेऊन तुमच्या माझ्यासारखे बोंबलत सुटतात की विवाह हा 16 संस्कारापैकी एक 15वा संस्कार आहे, या निमित्तानं अमकं होते, टमकं होते आणि यांच्या हातून सेवा घडो. कशाचं काय डोंबल्याची सेवा, लग्न जुळत नाहीत, जुळले तर टिकत नाहीत. 6 महिन्याच्या आत तुमच्या आमच्या कुटुंब व्यवस्थेचे धिंगाणे वाजा लागले. पहिली जी काही आपली पारंपरिक संयुक्त कुटुंब पद्धती होती ती पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. तुमच्या आमच्यामध्ये गेल्या 8-10 वर्षामध्ये इतकी धार्मिकता वाढलेली आहे. मात्र ती धार्मिकता वाढत असताना, मंदिरातली गर्दी मावत नसताना तुमच्या आमच्यामध्ये धार्मिक मूल्य किती प्रमाणामध्ये रुजत आहेत याचा विचार करायला कोणी तयार नाही. आणि आपण एखादी गोष्ट जर सांगत असू तर ती कुणाला पटत नाही. खाली चित्रविचित्र कॉमेंट्स येत असतात, बस झाली बडबड सांगणं, लग्न कसं जुळल ते सांग. दादा अशी लग्न जुळत नसतात. आणि सगळ्यात महत्वाचा विषय एक सोपा की मी समजा आता कुठलाही व्यवसाय संस्थेवाला किंवा कोणीही असेल, त्यानं एखादी गरीब घरची मुलगी सुचवली. समजा सातारच्या माणसानं कोल्हापूरच्या माणसाला एक गरीब घरची मुलगी सुचवली आणि सुचवल्याच्या नंतर त्याच दिवशी दागिने घेऊन पळून गेली, तर तो सातारचा तर फुकटच जेलमध्ये जाईल ना. पोलीसवाले अरे तू आज सोयरी करून दिली होती, तू किती दलाली घेतली सांग याच्यात. तर आपल्याला दलालीच घ्यायची नाही.
तर मग ते कशासाठी कोण कोणाचे लग्न जुळवल? कारण जे आपले नात्यागोत्याचे मध्यस्थ होते ते आपण गळा दाबून मारून टाकले, की आपण तिथं राजकारण्यांचा सत्कार करत बसलो लग्नात, की या ठिकाणी ग्रामपंचायतचे माजी सदस्य सगट की ज्यानं गाव लुटून खाल्लेलं असतं त्यांचा सत्कार करतो. ते शाली धाब्यावर विसरतात आणि ज्यानं पाणी वाढलं पंक्तीलं, ज्यानं आपल्या इस्ताऱ्या लावल्या, ज्यानं जळतण फोडलं, ज्यानं स्वयंपाक केला, ज्यानं सोयरीक केली, त्या सोयऱ्या धाऱ्याला आपण सगळ्याला विसरून जातो, की ज्यानं आपल्याला ₹1000 आहेर केला कपड्याचे आहेर बंद सांगून, तर त्यालाही आपण विसरतो. की तू जेवला का, खावला का? आणि तिथं राजकारणी लोकांचे शाली देऊ आपण सत्कार करतो. ह्या कुठंतरी आपल्याच चुका आहेत आणि आपल्याच चुकांची पापं आपण भोगत आहोत. मग ती मुलं तुमची असो, माझी असो, लग्न जुळणं हे अवघड झालेलं आहे. अजूनही सुधरा, की आमची लग्न अक्षताची जी काही कार्यपद्धती आहे ती समजून घ्या. त्या पद्धतीनं लग्न नक्कीच जुळतात आणि तेही फुकटात जुळतात. ₹1 खर्च न करता. आमचे जे काही 3 प्लॅटफॉर्म आहेत, तर एक YouTubeच्या माध्यमातून आम्ही परिचय देत असतो, की जसं वधूवर परिचय मेळावा घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी एकमेकांना परिचय देतात. त्या ठिकाणाहून सुद्धा एक लग्न जुळण्याचं प्रमाण एक चांगल्या पद्धतीनं असतं आणि मग ते शक्य नसतं. त्याच्यासाठी खर्चिक बाब आहे. तर मग तुम्ही सुद्धा तुमचा परिचय सांगणारा छोटासा व्हिडिओ किंवा बायोडाटा आणि इतर माहिती आमच्यापर्यंत पाठवा. आपण ती त्याला YouTubeच्या मेंबरसाठी असलेल्या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध करू. तुर्तास तुमच्या काय सूचना आहेत, अपेक्षा आहेत, तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आवडलं तर इतरांना शेअर करा. नाही आवडलं तर तुम्हाला काय जे आमच्यामध्ये चुका वाटत असतील, उणिवा वाटत असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चांगल्या वाईट तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या लिहा. धन्यवाद. जय जिजाऊ.